नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. न्यूयॉर्क टाइम्स या जागतिक दर्जाच्या वृत्तपत्राने आर एस एस, हिंदुत्ववाद, मोदी यांना सगळ्यांना अगदी पद्धतशीरपणे एक्सपोज केलेला आहे. त्यांचा सगळा लेखाजोखा मानलेला आहे आणि त्यांचा जो ढोल आहे तो फाडलेला आहे. आणि पश्चिमी जगामध्ये यांनी ते जाहीर पहिल्यांदाच असं डिक्लेअर केलं आहे की हे जे संघटन आहे आर एस एस नावाचं, हे फॅसिस्ट आयडिओलॉजीवर आधारित आहे. हे कट्टरवादी हिंदुत्ववादी आहे. हे पार्शालिटी करणारं संघटन आहे. हे देशाच्या वेगवेगळ्या संस्थांवर यांनी आक्रमण केलेलं आहे आणि कशा प्रकारे हे सिस्टमॅटिकली गैर हिंदू जे आहेत त्यांना किंवा यांचे जे विरोधक आहेत त्यांना त्यांची गळचेपी करतात, अनएथिकली वागतात, बेकायदेशीर वागतात आणि यांनी संविधान सेक्युलरिझम बाजूला ठेवून भारत देशामध्ये कशा प्रकारे हिंदुत्ववाद हा पुढे आणलेला आहे. तर याचा हिंदीमधून बरीच चर्चा सुरू आहे. इंग्लिशमध्ये हे आर्टिकल आहे. तर मी विचार केला की हे आर्टिकल आपल्या मराठी मंडळीला देखील कळावं सोप्या भाषेमध्ये, म्हणून मी यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुमच्यापुढे मांडतो आहे. हा व्हिडिओ लांब होणार आहे कारण त्यांचा जो ऑडिओ आहे न्यूयॉर्क टाइम्सच्या आर्टिकलबद्दलचा तोच 19-20 मिनटाचा आहे. तर त्यामुळे मी शॉर्ट करायचा प्रयत्न करेल पण तो लांब होणार आहे. तर ऐका, सगळ्यांना शेअर करा, कळू द्या की पश्चिमी जगामध्ये आर एस एस, मोदी यांचं भांडाफोड कसं झालेलं आहे आणि याच्यामुळे आर एस एसचे जे संबंधित इथल्या ज्या संस्था, ज्या संस्कृतीचा आणि एथिकल असल्याचा आणि भारताच्या परंपरेचा गर्व असल्याचा, अगदीच आपण चांगले आहोत अशा प्रकारचा जो आव इथले जे हिंदुत्ववादी आहेत आणि हे वेगवेगळ्या नावाने इथे कामं करतात, आर एस एसचंच काम करतात. आर एस एसचाच द्वेषाचा प्रोपोगंडा, मनुवादाचा, ब्राह्मणवादाचा प्रोपोगंडा इकडेही चालवतात. पण हे सगळे आता त्याच्यामुळे एक्सपोज झालेले आहेत. तर आर्टिकलचं शीर्षक आहे सावल्यांपासून सत्तेपर्यंत हिंदू उजव्या विचारसरणीने भारताचे नवे रूप कसे बदलले, भारताला नवे रूप कसे दिले. आर एस एस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिउजव्या गटाने, एक्स्ट्रीमली कट्टर गटाने, ज्यांच्या सदस्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे, भारताला हिंदू प्रथम असं राष्ट्र बनवण्यासाठी 1 शतक घालवले आहे. हे जे आर्टिकल आहे हे 2 जर्नलिस्टने लिहिलेलं आहे. हरिकुमार आणि मुजीब मशाल हे त्यातले आहेत आणि अतुल लोके हे पण त्या आर्टिकलच्या बनवण्यामध्ये, ती माहिती जमवण्यामध्ये आहेत. तर 26 डिसेंबर 2025ला हे आलेलं आहे छापून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्षातील सर्वात महत्त्वाच्या भाषणात, ऑगस्टमध्ये झालेल्या त्यांच्या वार्षिक स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी त्यांचे जीवन बदलणाऱ्या आणि भारताची पुनर्बांधणी करणाऱ्या गटाचा म्हणजे आर एस एसचा सन्मान करण्यासाठी शासकीय व्यासपीठाचा वापर केला. आर एस एसला अतिउजव्या हिंदू राष्ट्रवादी गटाला मोदींनी 11 वर्षाच्या कारकिर्दीत सर्वात जोरदार आणि जाहीररित्या या दिवशी मान्यता दिली, ज्याने त्यांच्या लहानपणापासून त्यांचे वैयक्तिक व्यावसायिक जीवन घडवले होते. या गटाने यावर्षी आपला 100वा वर्धापन दिवस साजरा करताना किती शक्तिवान हा गट झाला आहे याचं ते प्रतिबिंब होतं. भारतातील मुस्लिम राजवटी, मग ब्रिटिश राजवट यांच्या प्रदीर्घ इतिहासानंतर हिंदूंची राजवट निर्माण करावी यासाठी आर एस एसचा उगम एक गुप्त गट म्हणून झाला. त्याला सुरुवातीला 1930 आणि 40च्या दशकात युरोपमधले फॅसिस्ट पक्षांचे राष्ट्रवादी सूत्रापासून त्यांनी उघडपणे प्रेरणा घेतली. म्हणजे नाझी जर्मनीचे हिटलर जे आहेत, मुसोलिनी यांच्यापासून प्रेरणा घेतली. गांधी हत्येचा आरोप असलेल्या वारंवार बंदींना तोंड देऊन जगातील सर्वात मोठ्या उजव्या विचारसरणीच्या चळवळीत वाढण्यासाठी ते जगातली सगळ्यात मोठी एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग ऑर्गनायझेशन ते आज झालेले आहे. त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी आणि सक्षम कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे मोदी. याचा 1 दशकाहून अधिक काळ ते PM झालेले आहेत आणि त्यांनी ही कल्पनाच केली नव्हती कोणीच की मोदी
अशा पदावर गेल्यानंतर एवढं यश मिळेल सगळ्या गोष्टींना, इतके आपले सगळे अजेंडे जे आहेत ते पुढे लोटले जातील. आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाला एक मजबूत हिंदू फर्स्ट राष्ट्र म्हणून पुनर्बांधणी करण्याचं त्यांचं स्वप्न जे आहे ते इतक्या जवळ येईल हे त्यांना देखील वाटलेलं नव्हतं. RSSने भारतीय संस्थांमध्ये इतक्या प्रमाणात घुसखोरी केली आहे आणि त्यांना सहकार्य केले आहे की त्याची खोलवर मुळे श्री मोदी गेले तरीसुद्धा ते तिथे घुसलेले राहतील. त्यामुळे हे जे आहेत भारताच्या आतपर्यंत याचे पाळेमुळे गेलेले आहेत. समाज, सरकार, न्यायालय, पोलीस, माध्यमे, शैक्षणिक संस्था, त्यांचे संलग्न गट या सगळ्याद्वारे ते घुसलेले आहेत आणि इथल्या सर्वांमध्ये मुख्य सदस्यांमध्ये त्यांचे लोक घुसलेले आहेत. राजकीय कारकिर्दा हिंदू राष्ट्रवादी कार्यकर्त्यांद्वारे तरुणांना त्यांच्या समुदायांमध्ये प्रासंगिकता आणि प्रभावाचा मार्ग देऊन देशभर ते निष्ठावान कार्यकर्ते तयार करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे लोक सगळीकडे घुसवतात. हे अजूनही एक गुप्त समाज म्हणजे एक गुप्ततेने काम करतं RSS. त्याचं एक्झॅक्ट अजेंडे काय असतात ते जाहीर करत नाहीत. अलीकडच्या काळात ते अभिमानाने जास्तीत जास्त मात्र स्पष्ट बोलायला लागलेत. आता मोहन भागवत मागे बोलला की ह्या देशात एक व्यक्ती जरी जिवंत असला तरी हे हिंदू राष्ट्रच आहे, याला हिंदू राष्ट्र जाहीर करण्याची गरज नाही. म्हणजे आधी हे गोष्टी जाहीर हे लोक बोलायचे नाहीत, पण आता ते जाहीर जास्त बोलायला लागलेले आहेत. जेव्हा तुम्ही मोदींच्या BJPच्या महत्त्वाच्या निवडणुकांवर वर्चस्व असल्याचे पाहता तेव्हा तुम्हाला संघाचे राजकीय यंत्र काम करताना दिसते, ज्यामध्ये मध्यवर्ती गट पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य घडवत आहे. आणि जेव्हा तुम्ही हिंदू सुरक्षा रक्षक मुस्लिम वस्त्यांमधून फिरताना किंवा चर्चमध्ये तोडफोड करताना पाहता तेव्हा तुम्हाला त्यांच्या ज्या सहयोगी संघटना त्यांच्यावरचे काम करताना दिसतात. म्हणजे डिसिजन मेकिंग, उमेदवार निवडीचे महत्त्वाचे डिसिजन घेणारे गट वेगळे असतात आणि खाली काम करणारे जे हल्ले करणारे, दंगे करणारे हे वेगळे असतात. त्यामुळे गटाच्या राजकीय वर्चस्वामुळे 1.4 अब्ज लोकसंख्येच्या भारताला धार्मिक दोषांच्या रेषांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त आता विभागले गेले आहेत. त्याचं तत्त्वज्ञान सुमारे 20 कोटी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना परदेशी आक्रमणकर्त्यांचे वंशज म्हणून त्यांना प्रोजेक्ट करायचं असं BJPची फिलॉसॉफी असते आणि ती ते पसरवतात. 80च्या दशकात संघटक म्हणून नाव कमावल्यावर RSSच्या शाखेत नियुक्त झालेले मोदी यांनी या संघटनेचं वर्णन एक महाकाय नदी असे केले आहे, ज्यातून वाहणारे डझनभर प्रवाह भारतातील जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. भारतीय समाज अस्थिर असताना कठीण काळात पारंपरिक मूल्यांचे समर्थन केल्याबद्दल त्यांनी RSSचे कौतुक केले. सेवा, समर्पण, संघटक आणि अतुलनीय शिस्त ही तिची वैशिष्ट्ये आहेत असे त्यांनी लाल किल्ल्यावरून सांगितलं. वरवर पाहता RSS एक विशाल सामाजिक सेवा संस्था वाटते. चळवळीची संघटनात्मक तत्त्वे शेजारच्या गटांभोवती बांधली गेली आहेत. व्यायाम वर्ग, आध्यात्मिक चिंतन याद्वारे ते बॉय स्काउट्स फॉर लाईफच्या घट्ट विणलेल्या वर्गांना प्रशिक्षण दिले जाते. हे RSSचे भरती गट आहेत आणि सामाजिक म्हणजे इथून ते व्यायाम आणि ते थोडेसे संस्कार इथून ते भरती करतात लोकांची आणि मग ते तयार करतात त्यांना जास्त कट्टर होण्यासाठी आणि मग त्यांच्याद्वारे मग ते समाजामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये इन्फ्लुएन्स करतात. जर आपल्याकडे सत्ता असेल तर सर्व काही बरोबर होईल असा दुर्गानंद झा म्हणाल्या, ज्या RSSच्या दीर्घकालीन सहयोगी आहेत आणि संघटनेशी संलग्न असलेल्या एका थिंक टँकचे त्या नेतृत्व करतात. तरी संस्थापक धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाशी विसंगत समाजाचा पाठलाग करण्यावरून भूतकाळातील कडक कारवाईमुळे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राष्ट्रावर प्रचंड प्रभाव पाडणारी ही संघटना पारदर्शकता किंवा जबाबदारी कमी ठेवते. ती तपशीलवार नोंदी न ठेवता काम करते. तिने अनेक लहान स्वतंत्र संघटना ट्रस्टद्वारे पसरवलेलं प्रचंड संपत्ती जमा केलेली आहे, परंतु त्यांच्या नावाने ते काहीच ठेवत नाहीत, नोंदी ठेवत नाहीत. समाज, सरकार, न्यायालय, पोलीस, माध्यमे, शैक्षणिक संस्थांचे विस्तृत छत्राद्वारे एकत्रित ते लोकांना करतात आणि त्याद्वारे ते काम करतात. RSSच्या मालकीचं असं काहीही नाही असे भारताच्या विस्तीर्ण आर्थिक राजधानीत मुंबईतील संघटनेचे नेते डॉक्टर निश्चित भांडारकर म्हणाले, आमच्याकडे फक्त लोक आहेत. म्हणजे
दाखवायला ऑन पेपर RSSकडे काहीच नसतं, पण त्यांचे वेगवेगळ्या संघटना आणि त्यांच्या नावाने भरपूर मालमत्ता आहे. संघटनेला समजून घेण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने गटाच्या नेत्यांशी बोलले. त्यांचे जे कॉन्क्लेव्ह असतात तिथे हजेरी लावली आणि तळागाळातल्या घटकांना भेटून त्यांच्या उदयाचा आणि भारताच्या भविष्यासाठी त्यांना काय हवे आहे याचा अहवाल दिला. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून स्वतःचे वर्णन करणाऱ्या मोदींच्या भाजप पक्षाव्यतिरिक्त, ज्याचे सदस्य संख्या 10 कोटीहून अधिक आहे, या गटाच्या अनेक शाखांमध्ये एक मोठी विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, शेतकरी संघटना, व्यावसायिकांचं नेटवर्क, धार्मिक संघटना आणि धर्मादाय संस्था यांचा समावेश आहे. नियमित समन्वयक बैठका घेणाऱ्या या सहयोगी संघटना भारताच्या त्यांच्या दृष्टिकोनाला अपरिवर्तनीयपणे मजबूत करण्यासाठी राजकीय ताकद मिळवण्यासाठी RSSच्या हिंदू अजेंड्याला सर्वात खात्रीशीर पैज म्हणून पुढे ढकलतात. अलीकडच्या वर्षात RSSच्या नेत्यांनी एक सूक्ष्म सार्वजनिक भूमिका घेतली आहे. देशासाठी बहुसंख्यवादी राजवटीची अधिक समावेशक कल्पना सादर केली आहे, परंतु रस्त्यावर ती सूक्ष्मता अनेकदा हरवली जाते. अधिक अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची एक नवीन पिढी लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करते. म्हणजे हे खुश करायसाठी जास्त कट्टर होतात. तो आसामचा मुख्यमंत्री असेल किंवा आपले महाराष्ट्रातले राणे असतील, हे त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी जास्त कट्टर असल्याची स्पर्धा करतात. त्यांचे चाटतात आपण जे म्हणतो. त्यांचं वक्तृत्व सोशल मीडियाद्वारे वाढवलं जातं. त्यामुळे बहुतेकदा अल्पसंख्याकांवरील हिंसाचार हा सामान्य होतो. RSS संलग्न संघटनांचे सदस्य म्हणून अभिमानाने ओळख असलेले दक्ष लोक धार्मिक मार्गांनी सार्वजनिक जीवनाचे रक्षण करतात, मुस्लिम व्यवसायांवर वारंवार आर्थिक बहिष्कार घालतात. त्यांनी हिंदू उत्सवांना सार्वजनिक शक्ती प्रदर्शनात रूपांतरित केले आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपावरून चर्चमध्ये तोडफोड केली आहे. ख्रिसमसच्या उत्सवांमध्ये गोंधळ घातला आहे आणि मुस्लिम कबरी खोदल्या आहेत. त्यांनी आंतरधर्मीय संबंधाच्या संशयावरून जोडप्यांना ट्रेनमधून ओढले आहे आणि गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून पुरुषांना मारहाण केली आहे, जे बरेच हिंदू खात नाहीत कारण ते गायीला पवित्र मानतात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाच्या पानावरून ते व्हॉट्सअपच्या चॅट ग्रुप्सपर्यंत, टेलिव्हिजनवरील वादविवादापर्यंत आणि अगदी देशातील न्यायालयापर्यंत ज्यांना भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे रक्षक म्हणून पाहिले जाते, त्यांचे विचार भारतात खोलवर पसरलेले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये RSSच्या सर्वात कट्टरपंथी संलग्न गटापैकी एकाने देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या न्यायालयापैकी एक असलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या कॅम्पसमध्ये एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्याच्या मुख्य भाषणात शेखर कुमार यादव म्हणाले की हिंदू समाजाने या लोकांमध्ये त्यांना जे काही चुकीचे वाटले ते सूचीबद्ध करताना त्यांच्या कमतरता सुधारल्या आहेत. हा सूक्ष्म संदर्भ नंतर त्यांनी मुस्लिमांचे वर्णन करण्यासाठी अपमानजनक शब्द वापरताना स्पष्ट झाला. म्हणजे आपण त्यांच्यावर टीका करतो म्हणून ते सुधारतात आणि त्यांना ते कटुआ वगैरे असे शब्द त्याने वापरले होते या यादवने. याच्यावर महाभियोग चालवण्यासाठी जे विरोधी पक्षातले खासदार आहेत त्यांनी प्रकरण चालवलं आहे. पण कोणी तिथे संसदेमध्ये लोकशाहीला मानत नाही, न्यायालय मानत नाही ना संसद मानत नाही, ते ऐकून घेत नाहीत. मला न्यायाधीश काय म्हटला होता की मला हे अजिबात सांगण्यास संकोच वाटत नाही की भारत हा बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसार चालेल, असा न्यायाधीश म्हणतोय. आणि तर मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या एका पहाटे सुमारे 1 डझन पुरुष पावसाचा सामना करत अंधारात स्थानिक उद्यानात घुसले. त्यामध्ये प्रॉपर्टी डीलर, जाहिरात एजंट, एक निवृत्त नौदल अधिकारी होते. RSSमध्ये त्यांचा काळ 5 ते 55 वर्षाचा होता. प्रत्येकाने एका लहान भगव्या ध्वजाला आदरांजली वाहिली. नंतर गटाच्या नेत्याला मान हलवली आणि एका वर्तुळात सामील झाले जिथे त्यांनी भक्तिगीते गायली. एका ड्रिल सार्जंटने शिट्टी वाजवली आणि त्यांना त्यांच्या वयस्कर पावलांना न जुमानता चांगल्या प्रकारे तेलकट लष्करी तत्परतेचे स्ट्रेचिंग व्यायाम आणि उभे राहून मार्च करून मार्गदर्शन केले. दररोज सकाळी जशी सकाळ होते त्याच नमस्काराने सकाळ संपली. नीटनेटक्या रांगेत उभे असलेले त्यांचे उजवे हात छातीसमोर पसरवून तळवे खाली करून भगव्या ध्वजाला डोके टेकवत 1925मध्ये एका वैद्यकीय डॉक्टरने स्थापन केलेल्या RSS सेलच्या या बैठका, ज्यांना शाखा म्हणून ओळखले जाते, त्या संस्थेच्या बांधकामाचा आधारस्तंभ आहेत.
भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना उजव्या विचारसरणीच्या विचारवंतांच्या एका गटाला एक खोल आणि मोठा संघर्ष दिसला. शतकानुशतके मुस्लिम आक्रमणांनी हिंदूंचा आत्मा मोडून काढल्यानंतर आणि इतर वसाहतवादी शक्तींसाठी मार्ग मोकळा केल्यानंतर हिंदूंना पुनर्जीवित करण्यासाठी RSSने समाजाची पुनर्रचना करण्यासाठी तळापासून वरपर्यंतचा दृष्टिकोन अवलंबला. ही त्यांची फिलॉसॉफी आहे अशी RSSची, की ते का तयार केले आणि ते काय करतायत. देशभरात आता 83,000 शाखा पसरलेल्या आहेत, ज्या प्रत्येक शाखा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे परिसरातील पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर जोडल्या गेल्या आहेत. भारतासाठीच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे योद्धे म्हणून RSSला हवे असलेले पुरुष घडवण्यासाठी ते मध्यवर्ती आधारस्तंभ आहेत. ते सवयी तयार करतात तसा आणि साध्या दैनंदिन पुनरावृत्तीद्वारे विचारसरणी रुजवतात. मूलभूत गोष्टींकडे झुकून समुदाय आणि सौहार्दासाठी मूलभूत मानवी गरज या शाखांमध्येच RSS क्षमतांवर बारकाईने लक्ष ठेवते आणि तेथे नेते भरती करते. हे भरतीनंतर संलग्न संघटनांचे एक गट तयार करतात जे RSSचे विशाल नेटवर्क बनवतात. म्हणजे हे लोक असे जोडले जातात ग्रुप वेगवेगळ्या शाखांमधून, मग तिथून ते सिलेक्ट केले जातात, मग तिथून त्यांना वेगवेगळ्या संघटनांच्या नेतृत्वपदी असं ते बेसिकली त्यांची ती रिक्रुटमेंट प्रोसेस त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे. गेल्या 100 वर्षापासून आमच्या स्वयंसेवकांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीत ही व्यवस्था सातत्याने टिकवून ठेवली आहे, असे RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडे म्हटले. पॅरिसमधील सायन्सेस पो येथील संशोधकांनी RSSचा अभ्यास केला. त्यांनी त्याच्या कार्यपद्धतीचे वर्णन जाळे विस्तृत करण्यासाठी नवीन संघटना निर्माण करण्याची जाणीवपूर्वक प्रक्रिया तसेच त्या केंद्रीय कार्यकारिणीशी जोडल्या गेल्या आहेत याची खात्री केली आहे. संशोधकांना ठोस शोधण्यायोग्य भौतिक संबंध असलेल्या 2,500 संस्था आढळल्या, ज्यामुळे त्यांना एकाच घटकाचे घट्ट नेटवर्क केलेले भाग बनतात. म्हणजे 2,500 वेगळ्या वेगळ्या संस्था इकडे तिकडे छोट्या छोट्या संघटना काम करतात, पण त्यांचा मूळ जो बेस जो असतो तो RSS असतो. त्या RSSला जोडलेल्या असतात. वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात. 2,500 RSSच्या सुरुवातीच्या नेत्यांनी त्यांच्या लढ्याची व्याख्या स्पष्ट शब्दात केली. भारताची ओळख पूर्णपणे हिंदू असायला हवी. 1939मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात गटाचे दुसरे आणि सर्वात जास्त काळ सेवा देणारे गोलवलकर यांनी जर्मनीतील हिटलरने यहुद्यांच्या शुद्धीकरणाचे उदाहरण देऊन म्हटले आहे की वंश आणि संस्कृतींना एका एकत्रित समूहात सामावून घेणे शक्य नव्हते. श्री गोलवलकर यांनी असा युक्तिवाद केला की गैर-हिंदू लोक भारतात राहू शकतात जर ते संपूर्णपणे हिंदू राष्ट्राच्या अधीन राहिले, काही दावा करत नसतील, कोणतेही विशेषाधिकार पात्र नसतील, कोणत्याही प्राधान्याच्या वागणुकीला तर दूरच नागरिकांच्या हक्कांनाही पात्र नसतील तर ते राहू शकतात, असं गोलवलकर म्हटलं आहे. गोलवलकर तर म्हणजे एकदमच सडलेली मानसिकता होती ही. हिटलरच्या नाझीची जी मानसिकता आहे ती त्याची होती. बंच ऑफ थॉट्समध्ये त्याने सांगितलेलं आहे. परंतु भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील रूढीवादी प्रवाह सुरुवातीला एका उदारमतवादी उच्चभ्रूवर्गाने ओलांडला होता, जो भारताच्या बहुलवादी दृष्टिकोनाला धरून होता गांधीजींच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे धार्मिक हिंसाचाराच्या निषेधार्थ उपोषण त्यांनी केलं होतं गांधींनी. 47मध्ये ब्रिटिश गेल्यानंतर मुस्लिमांसाठी पाकिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी देशाचा एक भाग विभागण्यात आला. तेव्हा हिंदू उजव्या विचारसरणीच्या लोकांना राग आला की नवीन भारतीय राज्याला तशीच स्पष्ट धार्मिक ओळख देण्यात का नाही आली. त्यांच्या रोषाचे लक्ष गांधी होते, ज्यांना नंतर संध्याकाळी सार्वजनिक प्रार्थनेत गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गोळीबार करणारा हा उजव्या विचारसरणीचा ब्राह्मण, हिंदू म्हणतात ते ॲक्च्युली, पण हा ब्राह्मणवादी कार्यकर्ता होता. हिंदू म्हणजे बाकीचे जे सगळा आपण समाज आहे तो हिंदू आहे. हे जे सडक्या मेंदूचे आहेत हे ब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक आहेत हे. तर त्याचा RSSशी संबंध होते या गोडसेचे. या संघटनेने काही वर्षापूर्वी राजीनामा दिल्याचे सांगून स्वतःला दूर केले होते, तरी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आणि ती अनेक दशकांपासून एकटेच राहिली. भारताची धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक म्हणून कल्पना करणे हे वरपासून खालपर्यंत आदर्शवादी प्रकल्प होते, ज्यामुळे मुस्लिम आक्रमणे आणि वसाहतवादी राजवटीच्या उघड्या जखमा आणि अपमानाचे निराकरण झाले नाही.
ही एक मूलभूत तक्रार होती जी RSSने विस्तारासाठी इंधन म्हणून वापरली. म्हणजे सेक्युलरिझमवर हल्ले करत राहिले ते, मुस्लिम विरुद्ध प्रोपगंडा चालवून बेसिकली. 1975मध्ये जेव्हा भारताच्या तत्कालीन PM इंदिरा गांधी यांनी त्यांच्या निवडणूक विजयाला न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी भारताच्या म्हणजे इमर्जन्सी लावली होती, तेव्हा RSS आणि इतर गटांवर केलेल्या छळामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली. RSS नेत्यांच्या मोठ्या संख्येने अटक करण्यात आली आणि त्यांनी भारतीय लोकशाही वाचवण्याच्या प्रयत्नांचे आधारस्तंभ म्हणून स्वतःला त्यांनी प्रोजेक्ट केलं. माझ्या आईने काँग्रेसला मतदान केले, पण माझे वडील RSSच्या बाजूने होते, असे निवृत्त सरकारी कर्मचारी आणि RSS सदस्य 84 वर्षीय बागडका नागपूरमध्ये सकाळच्या व्यायामाच्या सत्रात म्हणाले. इंदिराने माझ्या वडिलांना तुरुंगात टाकल्यानंतर माझ्या आईनेही पक्ष बदलला. 90च्या दशकात एका वादग्रस्त धार्मिक स्थळावर वरील मोहिमेने RSSला दुसरा मोठा विजय मिळवून दिला आणि भारतीय राजकारणाचा मार्ग कायमचा बदलला. अयोध्येत 16व्या शतकातील एक मशीद त्यांनी टार्गेट केली आणि मग तिथे ते रामाचं मंदिर आहे असं म्हणून मग न्यायव्यवस्थेत तो गेला आणि हिंदू उजव्या विचारसरणीचे वेगळेच विचार होते या सगळ्याबद्दल. BJPच्या अध्यक्षाने मग ते रथयात्रा काढली आणि मग ते मंडल विरुद्ध कमंडल आहे, हे आपल्याला याचं राजकारण माहीत आहे चांगलं. आणि मग त्यांनी न्यायालयात त्या गोगोईला ब्लॅकमेल केलं आणि तो निर्णय लावून घेतला आपल्या फेवरमध्ये, ते आपल्याला पुढचं माहीत आहे. 92मध्ये जेव्हा RSSशी संलग्न संघटनांसह लोक रॉड, कोयते, जळत्या रागाने सज्ज असलेल्या जमावाने मशिदीच्या घुमटावर चढून ते पाडले, तेव्हा या जमावाची व्याप्ती संपली. RSSवर पुन्हा बंदी घालण्यात आली, पण तेव्हापासून हे सूत्र त्यांच्या यशाचे केंद्रबिंदू राहिले आहे. भूतकाळातील तक्रारींभोवती हिंदूंना एकत्र करणे आणि स्थानिक पातळीवर क्षुल्लक बाबींवर तोडगा काढण्यासाठी लढाऊ भावना निर्माण करणे, जे भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांना त्या भूतकाळाचे अवशेष मानते. 90च्या दशकाच्या उत्तरार्धात युती सरकारचा भाग म्हणून या गटाने पहिल्यांदा महत्त्वपूर्ण शक्तीची चव चाखली. म्हणजे महाराष्ट्राने ज्यांना सत्ता दिलेली आहे खरं म्हणजे आणि मोठं केलेलं आहे, हे आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, शर्मेची गोष्ट आहे. पण 2014मध्ये स्पष्ट बहुमत मोदी प्रधानमंत्री होईपर्यंत त्यांचा अजेंडा गंभीरपणे मांडण्यात आला. 2014 नंतर सर्वोच्च न्यायालयाने जमावाने मशीद पाडण्यास परवानगी दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले आणि मग त्यांनी राम मंदिर ते बांधून टाकलं आणि काश्मीरचं स्वातंत्र्य हिसकावून टाकलं. त्याचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. गेल्या दशकात देशभरात संघाची उपस्थिती दुप्पट झाली आहे. त्यांच्या नेत्यांना अनियंत्रित सत्तेसह मिळणारे स्वातंत्र्य आणि सुखसोयींचा आनंद आहे. त्यांनी नवी दिल्लीला एक भव्य कॅम्पस उघडला आहे. 3.5 एकर जागेत बांधलेलं 13 मजली टॉवर आहे. भागवत मोदींच्या आकाराच्या सुरक्षा दलासह भागवतला सुद्धा मोदीसारखीच सुरक्षा पुरवली जाते. समाज आपले ऐकतो असे भागवत म्हणतात. सर्व काही सुरळीत झालेलं नाही. काही RSS नेत्यांना वाटते की मोदी इतके शक्तिशाली झाले आहेत की ते संघटनेच्या सामुदायिक संस्कृतीला झाकून टाकतात. ते म्हणतात की भागवत यांना सूक्ष्म मार्ग शोधावे लागले आहेत, विशेषतः शिक्षण आणि संस्कृतीसारख्या क्षेत्रामध्ये जे RSSचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. श्री मोदींच्या नावाने आणि त्यांच्या प्रतिमेने सर्व काही करण्याच्या प्रवृत्तीसह काम करण्यासाठी, म्हणजे बेसिकली ते मोदीचा जो आवाका आहे तो ह्यांचे अजेंडे घुसवण्यासाठी वापरतात आणि मोदीला मोठं करत राहतात. जनतेवर त्यांचा प्रभाव असतो आणि मग इकडे ते खालून अंडरग्राऊंड आपले कामं चालू ठेवतात शिक्षण क्षेत्रात आणि इतर क्षेत्रामध्ये. तर RSSच्या विशाल नेटवर्कसाठी मोदींचे प्रतिकात्मक मूल्य प्रचंड आहे, जे त्यांच्या दैनंदिन कामाला सत्तेच्या उंचीशी जोडते. लहानपणापासून नागपुरात RSS स्वयंसेवक म्हणून काम करणारे 49 वर्षीय मानव संसाधन सल्लागार अल्लाद सदाचार म्हणाले की श्री मोदी या पातळीवरून आले आहेत म्हणून त्यांना चांगले समजते. ऑक्टोबरमध्ये RSSमध्ये त्यांनी जन्मशताब्दी उत्सव जो केला तर त्यावेळेचे थोडे त्यांनी डिटेल दिलेले आहेत. या कार्यक्रम जे झाले, दूरचित्रवाणीवरून याला कसे हे देण्यात आले
आणि मग वेगवेगळ्या लोकांनी त्यांना अभिनंदन केलं. हे सगळं अरेंज करून घेतलं त्यांनी. 100 जे त्यांचा कार्यक्रम होता. तर त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. नागपूरमध्ये RSSचे आणि वेगवेगळे फोटो, इमेजेस त्यांनी त्या आर्टिकलमध्ये दिलेले आहेत. त्यांच्या लाठ्याकाठ्यांच्या, वेगवेगळ्या प्रोग्राम्सच्या काही व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत. जेव्हा प्रमुख विचारवंत त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये उभे राहतात, तेव्हा त्यांचे दृष्टिकोन स्पष्ट होते. RSSने प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता व्यापेपर्यंत विस्तार केला पाहिजे, असं त्यांचं सांगणं असतं. RSS नेत्यांच्या अनेक भाषणांप्रमाणे दुटप्पी भाषणे आणि त्यांचे म्हणणे आणि त्यांच्या सहयोगी संघटना जमिनीवर कसे राज्य करतात यातील विरोधाभासामुळे हे अभियान चिखलात भरले गेले आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी भारतातील कठोर जाती व्यवस्थेवरील पकड कमी करण्याचा प्रयत्न करणे यासह RSS ज्या मुद्द्यांवर मंदावले आहे त्यावर सुई फिरवण्याचे श्रेय मिशा असलेल्या प्रमुखाला जाते. त्यांनी जागरूकांवर टीका केली आहे आणि म्हटले आहे की RSS मशिदी पाडण्यास आणि मंदिरे बांधण्यास पाठिंबा देत नाही. अयोध्येचं झालं असं ते आता हा जो आहे मोहन भागवत हा म्हणतो की आमचं मंदिर मस्जिद याच्यामध्ये सहभाग नाही, आम्हाला इंटरेस्ट नाही बा. आता हे केलं, सत्ता मिळाली, आता सोडा, असं त्याचं म्हणणं आहे मोहन भागवतचं. पण ते पुढे म्हणतात की RSS सदस्यांनी स्वतःच्या क्षमतेने अशा चळवळींमध्ये भाग घेण्यास आक्षेप नाही. म्हणजे एकीकडे म्हणतो की आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि दुसरीकडे RSSच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही जर त्या अशा प्रोग्राम्समध्ये भाग घेतले मंदिर मस्जिदच्या तर आपला आक्षेप नाही म्हणून. तर हा असा मोठा आर्टिकल आहे. त्यांनी त्यांचं सगळं दाखवलं आहे आणि मग शेवटी एंड जो आहे तो योगीवर केलेला आहे की हा जो योगी आहे याला बुलडोझर बाबा म्हणून प्रोजेक्ट केलं जातं. हा हिंदूंच्या विरोधात कुठलीच ॲक्शन घेत नाहीत. किती का मोठा क्रिमिनल असं ना तिथे नाही काम करत. फक्त जे अल्पसंख्याक असतात किंवा विरोधक असतात यांच्या विरोधातच फक्त ॲक्शन घेतो. आता आय लव्ह मोहम्मद म्हणून एक अभियान काढलं होतं मुसलमानांनी, तर त्याच्यावर पोलीस हल्ला केला. त्याच्या विरोधामध्ये आय लव्ह महादेव वगैरे असले काहीतरी अभियान निघालं, त्याच्यावर पोलीस हल्ला नाही केला. कावड यात्रेवर हेलिकॉप्टरने पुष्प हे करतो. दिवाळीचे मोठे मोठे कार्यक्रम करतो, त्याच्यात हेलिकॉप्टरचे कार्यक्रम करतो हा योगी. आणि मात्र त्याच्या जे कार्यपद्धतीच्यामध्ये दुजाभाव असतो. म्हणजे हिंदू क्रिमिनल असेल तर त्यांच्यावर ॲक्शन नाही, हिंदू अँटी सोशल ॲक्टिव्हिटीवर ॲक्शन नाही, आणि मुस्लिमांवर मात्र बुलडोझर चालवतो, असं हे केलेलं आहे. तर हा योगी पण एक शक्तिशाली म्हणून प्रोजेक्ट केला जातो आहे, असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. तर आता हे भाषांतर जे होतं मी हे AI वापरून केलं आणि क्विकली तुमच्या पुढे पॉईंट्स मांडले. थोडक्यात ह्या आर्टिकलने हे पूर्ण फ्रंट पेजला आलेलं आहे आणि फ्रंट पेजवर जवळजवळ अर्धं पेज आणि मध्ये अजून अर्धं पेज असं मिळून 1 पेज एवढा ह्या आर्टिकलला त्यांनी कव्हरेज दिलेला आहे. याच्यामध्ये हे RSS कसं फॅसिस्ट आहे, हे कसं वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसलेलं आहे, हे कसं याच्यामार्फत देशाला सेक्युलर डेमोक्रॅटिक न ठेवता यांनी एक हिंदू फर्स्ट असं नेशन करण्यामध्ये बरंच यश मिळवलेलं आहे. याच्यात मोदीची काय भूमिका आहे, थोडंसं योगीची काय भूमिका आहे, आणि RSS कशा पद्धतीने नेटवर्क वाढवतं, कसे हे लोक रिक्रूट करतात आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातात, संपत्ती जमवतात, हे पदं उपभोगतात, संपत्तीचा उपभोग घेतात, मात्र यांच्या नावावर काहीच नाही आहे RSSच्या, असा एक भांडाफोड यांनी केलेला आहे. इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.